कल्पना करा, तुम्ही रात्री देवदर्शनासाठी जाता आणि अचानक एक तेजस्वी संन्यासी तुमचा मार्ग अडवतो. तो तुम्हाला नियम सांगतो आणि क्षणात अदृश्य होतो. काही वेळानंतर समजतं की ते साधे संन्यासी नव्हते, तर साक्षात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज होते. हा प्रसंग आहे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या जीवनातील. नमस्कार दत्तभक्तांनो, कथा विथ श्वेतामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण टेंबे स्वामी महाराजांच्या जीवनातील असा प्रसंग जाणून घेणार आहोत जो केवळ चमत्कार नाही, तर गुरुभक्ती, नम्रता आणि नियमपालन यांचा महान संदेश देणारा आहे. त्या काळात वासुदेव शास्त्री नरसोबाच्या वाडीत वास्तव्यास होते. भगवान दत्तात्रयांविषयी त्यांची भक्ती दिवसेंदिवस अधिक दृढ होत होती. नरसोबाच्या वाडीत एक अत्यंत महत्त्वाचा नियम होता, अजूनही आहे. रात्री शेजारती झाल्यानंतर मंदिर परिसरात कोणीही जाऊ नये. परंतु वासुदेव शास्त्री नुकतेच वाडीत आले असल्यामुळे त्यांना हा नियम माहीत नव्हता. एका रात्री ते नेहमीप्रमाणे कृष्णामाईवर स्नान करण्यासाठी गेले. स्नान आटोपल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला, देवदर्शन करूनच जाऊ. ते मंदिराकडे आले, पण तोपर्यंत मंदिराचे दरवाजे बंद झाले होते. त्यांनी मनात म्हटलं, दर्शन होत नसेल तर निदान मंदिराला तरी प्रदक्षिणा घालूया, आणि ते दक्षिण दरवाजाजवळ वळले. इतक्यात त्यांच्यासमोर एक दिव्य तेजपुंज संन्यासी उभे राहिले. त्यांच्या मुखावर विलक्षण तेज होतं. त्यांची उपस्थितीच अलौकिक होती. त्या दिव्य संन्याशाने वासुदेव शास्त्रींना विचारलं, शेजारती झाल्यानंतर येथे येण्याचा नियम तुला माहीत नाही का? हे शब्द ऐकताच वासुदेव शास्त्रींना आपली चूक समजली. त्यांनी तात्काळ त्या संन्याशांना नम्रतापूर्वक नमस्कार केला. अत्यंत विनम्रतेने ते म्हणाले, महाराज, मी येथे नवीन आहे. मला हा नियम माहीत नव्हता. माझ्याकडून चूक झाली. कृपा करून मला क्षमा करा. त्यांच्या नम्रतेने वातावरण अधिक पवित्र झालं. क्षणभर ते दिव्य संन्यासी त्यांच्याकडे पाहत राहिले आणि क्षणात ते अदृश्य झाले. वासुदेव शास्त्री आश्चर्यचकित झाले. हे कोण होते? हा प्रश्न त्यांच्या मनात सतत घोळत राहिला. काही वेळात त्यांची भेट श्री गोविंद स्वामी महाराजांशी झाली. त्यावेळी त्यांनी हा संपूर्ण प्रसंग सांगितला. तेव्हा श्री गोविंद स्वामी महाराज हसले आणि म्हणाले, शास्त्री बुवा, तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. त्या रात्री तुम्हाला दर्शन देणारे साधे संन्यासी नव्हते, ते साक्षात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज होते. हे ऐकताच वासुदेव शास्त्रींच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ज्यांच्या दर्शनासाठी अनेक जन्मांची तपश्चर्या लागते, त्या प्रभूंनी स्वतः येऊन त्यांना नियम शिकवला होता. त्या दिवसापासून त्यांची गुरुभक्ती आणि दत्तभक्ती आणखी दृढ झाली. श्री गोविंद स्वामी महाराजांनी त्यांना दत्तपादुकांची पूजा करण्यास सांगितले. वासुदेव शास्त्रींनी नम्रपणे उत्तर दिलं, देवांची इच्छा असेल तर नक्की करेल. काही दिवसांनी त्यांना स्वप्नात दैवी दृष्टांत झाला. त्या दृष्टांतातही त्यांना दत्तपादुकांची पूजा करण्याची आज्ञा मिळाली. यानंतर त्यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली. चांद्रयान व्रत स्वीकारलं. उपवास, मौन, जमिनीवर झोपणं, दिवसातून एकदाच अत्यल्प आहार. अगदी शरीर क्रूश झालं. ताप आला, रक्तही पडू लागलं, तरीही त्यांनी साधना सोडली नाही. त्यांची एकच भावना होती, गुरूंनी सांगितलेला मार्ग कधीही सोडायचा नाही. श्री गोविंद स्वामी महाराज त्यांच्या या निष्ठेवर अत्यंत प्रसन्न झाले. एके दिवशी त्यांनी वासुदेव शास्त्रींना जवळ बोलावलं. त्यांना मंत्रदीक्षा दिली. तसेच एक पवित्र पोथीही देत म्हणाले, त्या पोथीत तुमच्या मंत्राचे विधान आहे. हा मंत्र नित्य जप करा आणि उपनिषदे रोज वाचा. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील मोठा आध्यात्मिक टप्पा ठरला. याच गुरुकृपेने पुढे वासुदेव शास्त्री संन्यास मार्गाकडे वाटचाल करू लागले. दत्तभक्तांनो, या प्रसंगातून आपल्याला 3 अमूल्य शिकवणी मिळतात. पहिली म्हणजे नियमांचे पालन हीच खरी भक्ती आहे. दुसरी, नम्रता असेल तर गुरुकृपा आपोआप प्राप्त होते. आणि तिसरी, भगवंत कधी, कुठे आणि कोणत्या रूपात भेटतील हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षण श्रद्धेने, नम्रतेने आणि गुरूंच्या आज्ञेचे पालन करत जगूया. जर हा प्रसंग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कथा विथ श्वेताला सबस्क्राईब करा आणि हा प्रेरणादायी प्रसंग प्रत्येक दत्तभक्तांपर्यंत नक्की शेअर करा. श्री गुरुदेव दत्त.